श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेनं डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेनं डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. आणि संकटकाळी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगतात ते माझे स्वामी. संकटकाळी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगतात ते म्हणजे माझे स्वामी. ते म्हणजे माझे स्वामी. स्वामी भक्त हो, स्वामींच्या गोड नामस्मरणाने आजच्या या व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्या समोर सादर करत आहे. स्वामी भक्त हो, आज मार्च महिन्याचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी जर आपण हा स्वामी संदेश ऐकला तर हाच महिना काय पण पुढे येणारे प्रत्येक महिने आपल्यासाठी आनंद घेऊन येणार आहे. फक्त त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मात्र आपला सकारात्मक असायला हवा. त्यासाठी आपल्याला स्वामी संदेश ऐकणं देखील गरजेचं असतं. हे बघा, हे स्वामी संदेश तुमच्या डोळ्यासमोर आले म्हणजे हे काही कोणी जाणून बुजून घडून आणलं नाही, तर ही स्वामींची ठरवलेली योजना आहे. स्वामींची ही इच्छा आहे की तुम्ही हा स्वामी संदेश ऐकावा आणि त्याप्रमाणे थोडासा जगण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने जी ही व्यक्ती वागते किंवा जगण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीची पाठ स्वामी महाराज कधीही सोडत नाही. स्वामी सदैव अशा व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात. तर चला, आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे हे जाणून घेऊया. तुमच्या समोर 3 अंक दिसत असतील. नेहमीप्रमाणे एक छोटंसं काम करायचं आहे. तुमच्यासाठीचा तो स्पेशल नंबर निवडायचा आहे आणि तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे ते ऐकून घ्यायचं आहे. स्वामी भक्त हो, तुम्ही कुठला अंक निवडला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यासोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील एक मार्गदर्शन मिळेल. चला मग, तुमचा अंक तुम्ही निवडला असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश सांगायला सुरुवात करते. आता ज्यांनी 33 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे, ईश्वराची भेट घडवण्याचे आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कात राहण्याचे माध्यम म्हणजे नामस्मरण. अरे, ईश्वराची भेट घडवण्याचे आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कात राहण्याचे माध्यम म्हणजे नामस्मरण. आणि जो भक्त आमचं नाम सतत जपतो त्याला आम्ही नेहमीच जपतो. अशा भक्तांवर आमच्या कृपेचा वर्षाव सदा होत असतो. असा भक्त आमच्यापासून कधीही दूर होत नाही. अरे, असा भक्त आमच्यापासून कधीही दूर होत नाही, कारण अशा भक्तांच्या हृदयात आम्ही विराजमान असतो. अशा भक्तांच्या हृदयात आम्ही विराजमान असतो. तुझ्या हातून जेव्हा जेव्हा चांगलं कार्य घडत जाते ना, तेव्हा समजून जा की ही किमया आमचीच आहे. ही किमया आमचीच आहे. इतरांना झालेला त्रास पाहून तुलाही जेव्हा जेव्हा त्रास होतो ना, तेव्हा समजून जा की तुझं मन स्वामीमय होत आहे. तुझं मन हे स्वामीमय होत आहे. अरे, इतरांच्या वेदनांनी जर तुझेही डोळे पाणावत असतील आणि तुझ्या प्रार्थनेतून दुसऱ्यांच्या हिताची मागणी होत असेल तर समजून जा की आता तू आणि मी वेगळे नाही. तुझ्यात मी सामावलो आहे. हे बघ, हे जीवन आहे. जीवनामध्ये सुख आणि दुःख येणारच आहे, पण तरीही सुख जेव्हा येईल ना तेव्हा तुमच्या स्वामींना विसरू नका आणि जेव्हा दुःख येईल ना तेव्हा तुमच्या मुखातून स्वामी नाम घ्यायला विसरू नका. मग बघा, सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते ते. मग बघा, सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते ते. अरे, जेव्हा जेव्हा तू चांगलं काम करशील ना तेव्हा तेव्हा नक्कीच मी तुझ्यावर लक्ष ठेवेल, तुझ्या सोबत असेल. पण हो, जेव्हा जेव्हा तू वाईट काम करशील ना तेव्हा मात्र तू लक्ष ठेव की आम्ही तुझ्याकडे पाहतोय, आम्ही तुला बघत आहोत. आणि म्हणूनच जे काही करशील ते करताना विचार कर की आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. आता तुझं तू ठरव की तुला चांगले कर्म करायचे आहे की वाईट कर्म करायचे आहे. आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे 77 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी काय संदेश आहे ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे, जन्मामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जन्म असा मानवाचा आहे.
सगळ्या जन्मांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असा जन्म मानवाचा आहे. 84 लक्ष योनींनंतर मानवी देह मिळत असतो. म्हणूनच या जन्मांमध्ये आमचं नाव घे, कारण तू आमचा अंश आहे आणि शेवटी तुला आमच्यातच लीन व्हायचं आहे हे विसरू नकोस. परंतु प्रपंचामुळे तू आमची सेवा थोडीशी कमी करतो. अरे, प्रपंचामुळे तुझ्याकडून कमी होते सेवा आणि म्हणूनच येतो पुन्हा नरजन्मा. आणि हा जन्म तुला मिळाला आहे ना, तर तुझ्या हातून जेवढी सेवा घडणार आहे तेवढी घडू दे आणि जेवढे चांगले कर्म तुला करता येणार आहे तेवढे तू करून घे. नाम घेता आमचे दुःख दूर जाते तुमचे. अरे, नाम घेता आमचे दुःख दूर जाते तुमचे. दुःख एका झटक्यात पुसून टाकता आले नाही तरीही दुःख सोसायचे जे बळ मिळतं ना ते आमच्याकडून मिळतं. दुःख सोसायचं जे बळ मिळतं ना ते आमच्याकडूनच मिळतं. जे जे तुला हवं आहे ते मिळत नाही, कारण जे तुझ्यासाठी भलं आहे तेच आम्ही तुला देत असतो. जे तुझ्यासाठी भलं आहे तेच आम्ही तुला देत असतो, याचा विसर पडू देऊ नकोस. अरे, तुझ्या आयुष्याला आमच्या नावाची जोड दिली ना तर अंधारातही प्रकाशाची वाट मिळेल. तुझ्या आयुष्याला जर तू आमच्या नामाची जोड दिली तर अंधारातही प्रकाशाची वाट मिळेल. आणि आमचा आधार ज्याला असतो ना त्याला अमावस्येच्या काळोखातही पौर्णिमेचा चंद्र सापडतो. अरे, ज्याला आमचा आधार असतो त्याला अमावस्येच्या काळोखातही पौर्णिमेचा चंद्र सापडतो. आणि अशा भक्तांसाठी आमच्या कृपेचा अथांग सागर त्याच्या पुढे ठेवतो. अशा भक्तांसाठी आमच्या कृपेचा अथांग सागर त्याच्या पुढे ठेवतो. जो करेल आमची नित्य सेवा त्याला मिळेल सुख समृद्धीचा मेवा. जो करेल आमची नित्य सेवा त्याला मिळेल सुख समृद्धीचा मेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे 99 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात की एखाद्याच्या सुंदरतेचे कौतुक हे फक्त 2 दिवस असतं, नंतर ती व्यक्ती तिच्या स्वभावावर प्रेम करते. म्हणूनच नाती ही सुंदरतेवरून ठरत नाही तर ती स्वभावावरून ठरत असतात. अरे, हे जग जरी तुला बाह्य रूपावरून महत्त्व देत असेल ना तरीही आम्ही तुला तुझ्या अंतर आत्म्यावरून महत्त्व देत असतो. म्हणूनच वरवरचा देखावा सुंदर आकर्षक करण्यापेक्षा तुझं अंतर्मन स्वच्छ ठेव आणि आकर्षक बनवायला शिक. आम्ही तुला कधीही सोडणार नाही. तुला उत्तम कार्य करण्याची इच्छा होते ना, ती आमचीच कृपा असते. अरे, तुला जेव्हा उत्तम कार्य करण्याची इच्छा होते तेव्हा ती आमचीच कृपा असते. तू स्वतःमधील दोष बघतो, ते सुधारण्यासाठी प्रयत्न करतो, ही देखील आमचीच सद्गुरू कृपा असते. जेव्हा तुला स्वतः जवळच्या गोष्टी दुसऱ्यांना द्याव्याशा वाटतात ना, ती देखील आमचीच स्वामी माया असते. अरे, तुला सेवा हेच तीर्थ वाटते आणि तुला कोणाबद्दल असूया उरतच नाही, हे तुझे पुण्य. म्हणूनच तुझ्या विना मी आणि माझ्या विना तू आता शून्य. तुला धार्मिक गोष्टींची ओढ लागते, हीच तुझी आहे गती. तुला धार्मिक गोष्टींची ओढ लागते, हीच तुझी आहे गती. आता फक्त एकच सांगतो की सोडू नको तुझी ही शुद्ध नीती. मग आम्ही तुला सांगू, घाबरू नको, डगमगू नको, सोडून दे ही भीती. घाबरू नको, डगमगू नको, सोडून दे ही भीती. आम्ही सदैव आहोत तुझ्या पाठीशी. आम्ही सदैव आहोत तुझ्या पाठीशी. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आपल्याला त्या संदेशवरून एकच कळतं की आपल्याला हा मानव देह मिळाला आहे. ठीक आहे, आपल्या मागे संसाराचा गाडा आहे, परंतु तो संसाराचा गाडा सांभाळता सांभाळता आपल्याला त्या परमेश्वराला विसरायचं नाही, त्या परमात्म्याला विसरायचं नाही. कारण आपण त्याचाच एक अंश आहोत आणि शेवटी या संसारातल्या सगळ्या गोष्टी इथेच राहून जाणार आहे. आपलं शरीरही इथेच मातीमोल होणार आहे. फक्त आपण परमात्म्यामध्ये लीन होणार आहे आणि त्यामुळे त्या परमात्म्याची आठवण आपल्याला सदैव राहावी आणि त्याचा एकच उत्तम पर्याय म्हणजे नामस्मरण. म्हणून स्वामींचं रोज नामस्मरण करा आणि आपलं आयुष्य हे स्वामीमय बनवा. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आपलं जे शेजारचं बेल बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.